नाही. बरं. तर इथं बघायला गेलं तर तुम्हाला गावित साहेबांच्या आणि नितीन पवार साहेबांच्या काळात किती विकास वाटतो? गावित साहेबांनी असं खेडीत नेतृत्व बदल केला की साहेबांनी स्वतः कुदळ घेऊन इथं रस्ता तयार केला. बरं, विरोधक म्हणतायत की गावित साहेब नुसते आंदोलनच करतायत, तर यावर काय तुमचं मत आहे? असं आंदोलनाच्या दृष्टिकोनातून तर त्यांचं तर म्हणणं नाही. ते आदिवासींचं खरोखर मनातलं जाणून म्हणजे आदिवासींना नेमकं कोणत्या क्षेत्रातून अभ्यास करतायत आणि त्याच्यावर नाही ते आंदोलन करतायत. ओके, तर अजून आपण दुसऱ्यांना विचारूया. बरं, तुमचं काय म्हणणं? नाही, तुम्ही बोलचा. अजून काय इथं काय विकास व्हावा असं वाटतंय तुम्हाला? विकास व्हावामध्ये आतापर्यंत गावित साहेबांच्या नावाने आजपर्यंत जो विकास झालेला आजपर्यंत तो गावित साहेबांच्याच मुळे झालेला आहे. इथून पुढे त्यांच्याच मुळे होणार आहे. का आता 5 वर्ष आपण उमेदवार बदलून दिला, त्याच्याकडे जी अपेक्षा होती ती आजपर्यंत झालेली नाही. आता इलेक्शन तोंडावर आलं, 7-8 दिवसांवर आचारसंहिता आली आणि आता ते नितीन भाऊ पवार आता उद्घाटनाच्या पाट्या लावत आहे. म्हणजे 5 वर्ष अजून पुढे सडत राहतील. बरं, ते तर म्हणतायत मी ह्या गावांना इतके दिले, त्या गावांना तितके कोटी दिले, यावर काय मत आहे तुमचं? मग एवढे दिले तर मग ते गावाचा विकास पण दिसला पाहिजे ना. नुसतं कागदात दाखवून नाही चालणार, कारण लोकांना प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय लोक खरं मानणार नाही. बरं, येता येता इतकी दरी डोंगर आहे, तर लाईट व्यवस्थित राहते का इकडं? नाही राहत, डिमशी डिमच आणि शेती पण करायला प्रॉब्लेम येतो. मग तर भरपूर ह्या भागाचा विकास अजून व्हायचा आहे ना. हा विकास कोण करेल अशी तुमची अपेक्षा आहे? हा विकास JP गाव शिवाय इकडे करणारच नाही. खरा आदिवासींचा जे प्रश्न जाणून घेणार आहेत ते JP गावीतच आहेत. नितीन भाऊनी इकडे 5 वर्ष झाले पण कधी आले नाही. आमच्या लोकांनी त्यांचा चेहरा पण सुद्धा पाहिले नाही. काय कसे आहेत काय कोणाला माहित पण नाही, नाव सुद्धा माहित नाही का आपला आमदार कोण आहे. ते तर म्हणतायत की त्या साईडचे 2 पूल आम्ही मंजूर केले, त्याच्यासाठी इतके कोटी दिले, तितके कोटी दिले. तर मग सर, वास्तविक पाहता ज्या आता इलेक्शन तोंडावर आल्यामुळे, जवळ आल्यामुळे तिथं जी पुलाचा स्पॉट तिथं सर्वे करायला गेले, अक्षरशः तिथला स्पॉट नाही आहे. पुलाचा स्पॉट जो आहे तो गावित साहेबांच्या मार्फत अगोदर त्याचं 5 विहिरा जो डॅम आहे तिथं सर्वे केलेला आहे आणि तिथून कुहेलपाड्याच्या जवळ भाटीच्या गावाजवळ तिथं सर्वे केलेला आहे. एक सर्वे खीरपाड्याजवळ, असे 3 सर्वे करून त्याचा प्रस्ताव हा जे साहेब सत्तेवर असताना त्यावेळेस ते कालावधीमध्ये त्याचा प्रस्ताव पुढे पाठवलेला होता. परंतु आता इलेक्शन जवळ आल्यामुळे इथं कुठेतरी राजकारण घुसवण्यासाठी, लोकांना बोलवण्यासाठी तिथं आता त्यांच्या पद्धतीने सर्वे करून गेला. कारण तिथं सर्वे करायला इथं ग्रामपंचायतीचे समजा सरपंच असेल, प्रमुख इथले स्थानिकचे लोक असतील, येणं कोणालाही न जुमानता, कोणालाही न सांगता परस्पर जाऊन आणि तिथल्या भाटीच्या गावाला की इथं पूल मंजूर झालेला आहे आणि इथं आपल्याला पुलाचा सर्वे करायचा आहे अशी लोकांपर्यंत भूलथापा देऊन आणि तिथले स्थानिक भाटीचे गावचे लोक तिथं नेऊन त्यांनी सर्वे केलेला. पण आपल्याला एक म्हणायचे आहे, समजा तिथं ते जागेवरचं सर्वे केलेलं आहे ते अगोदर त्याच्यात लोकांनी ते कागदावरती काय आहे आणि काय नाही, खरं आहे का खोटं आहे हे लोकांनी तिथले काही जाणलं नाही. त्या अज्ञानपणा असल्यामुळे थोडंसं लोकांचे की 100% पुलाला असेल, पण तिथं पूल जो आहे तो पुलाचा सर्वे जर समजा 1-2 वर्षात एवढे मोठे कामाचे 1-2 वर्षे जर लगेच तिथं मंजुरी होत असेल तर ही खोटी गोष्ट आहे. कारण त्याचा जो सर्वे आहे हा आमदार साहेबांच्या काळात ज्यावेळेस सत्तेवर होते त्यावेळेस तिथला सर्वे जो आहे ना तो खीरपाडा आणि 5 विहिरा आणि इकडं ते तर म्हणतायत की आमच्या काळात आम्ही मंजूर केलं. ते म्हणत असतील, पण एवढ्या लगेचच्या कालावधीत नाही होऊ शकत. कारण एवढे शेवटच्या स्टोकाला एवढ्या समजा 2-3 वर्षात येणं ही चुकीची गोष्ट. आपण तिथं सर्वेच केलेले नाही आहे. मग तिथं जर समजा त्यांनी सर्वे अगोदर केलेला असता तर ते इथं खेडीचे लोकांना सुद्धा माहीत राहिलं असतं ना का तिथं अगोदर सर्वे झालेला आहे. पण तिथं अगोदर सर्वेच नाही ना. आणि कायदा काय म्हणतो की जिथं एखादा सर्वे झाला असेल त्या ठिकाणी ते काम झालं पाहिजे. पण आपण कुठेतरी लोकांना भुलवण्यासाठी आपण कुठे येऊन तिथं पूल मंजूर झालं आणि तिथं सर्वे करायचा, ही चुकीची गोष्ट आहे ना. बरं, एवढी पण चुकी आहे बरं का सर. तिथं पूल जरी मंजूर झालाय पण तिथं जायला रस्ता पण पाहिजे ना. ते साधनं न्यायला रस्ताच जो झालेला JP गावी साहेबांच्या टाइमातला आहे तो पण त्याला पण खड्डे गुडघ्यावानी पडलेले आहेत. ते क्लिअर केल्याशिवाय रस्ता पूर्ण पुलाची तयारी कशी करणार हे लोक? एकदम रस्त्याची पण एकदम दैनंदिन दुरावस्था झालेला आहे तिथं. आजपर्यंत आता 15-20 दिवस झालेत. एक मुलगा तिथं वाहून गेला, त्याचा मृत्यूदेह झाला. मागच्या वेळेस मृत्यूदेह त्याला भरपाई भेटली? त्याला भरपाई कुठलीच नाही, काहीच नाही भेटलं. कुठला मुलगा होता तो? ते एक आमच्या खेडी भाटीचा महेश गंगाराम डोळे म्हणून आणि एक खोबळेचा मासी म्हणून असे ते असेच उतरायला गेले. तिथं पूल नसल्यामुळे मग डॅम आहे, जोराचा प्रवाह नदीचा चालू होता, ते वाहूनच गेले आणि वाहून त्यांना पोहताची पण काही जीव वाचवण्याचा कुठल्याच प्रकारचा मार्ग सापडला नाही. ते मृत्युमुखी पडले. म्हणजे आम्ही पवार साहेबांना विश्वास टाकला होता एवढा, पण मग तिथं त्यांनी काही विकासच केला नाही. एक वेळेस आले ते खीरपाड्याजवळ झेंडे लावून गेले, अजून तिथं काहीच पता नाही, म्हणजे पूल करू असं तसं, पण ते फक्त तोंडाने बोलून गेले. अद्याप कुठलीच काही झालेलं नाही. थोड्या दिवसात मी मगाशी बोलल्याप्रमाणे आचारसंहिता लागते.
आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर मग जो कोणी उमेदवार असेल तो सीपीएमचा असो, राष्ट्रवादीचा असो, भाजपचा असो, जो कोणी असणार, तर त्या उमेदवारांकडनं काय कामे व्हावीत, काय मुद्दे राहावेत निवडणुकीचे, काय वाटतंय तुम्हाला? काय मुद्दे असावेत? मुद्द्यामध्ये सांगायचं गेलं तर पहिले समाजाचा जो विषय आहे आरक्षणा संदर्भात तो पहिला मार्गी लागला पाहिजे. हे जे धनगर जे आहे जमात हे जे आपल्या ते घुसण्याचा प्रयत्न करते त्यांना रोखलं पाहिजे. तर त्यांना रोखण्यासाठी गाव साहेबांनाच पुढे काढावं आहे, कारण हे महाराष्ट्राने आज पाहिले गाव साहेबांना काय आदिवासींचा आवाज गावित साहेब बनू शकतील का? हो बनवू शकते. पवार साहेब का नाही? पवार साहेब आजपर्यंत त्यांनी ढोंग्याच ढोंग सोंग केलेला आहे त्यांनी, कारण ते प्रत्यक्ष आपण बघतोय आज. कारण ते त्या दिवशी ते सत्तेवर असताना ते उपोषणाला बसतात, मग ते सत्तेत असून उपयोग काय त्यांचा? ते तर म्हणतात खिशात आपले बदाम वगैरे छोटे छोटे ठेवून बाहेर जाऊन माणूस खाऊन येतोय, मग याला काय उपोषण म्हणता येईल? तर मग याचं काय कसं? तर ते उपोषण म्हणजे त्यांचं ते एक पवार साहेबांनी गावित साहेबांवरती आरोप केला का त्यांनी खाऊन पिऊन उपोषण केलं बा, मग असं ते त्यांचं चुकीचं म्हणणं आहे. तसे आपले गावी साहेब नाहीच करणार, आणि गावी साहेबांना खरोखर आपल्या आदिवासींची जाण आहे आणि आदिवासींच्या एकदम नेतृत्वात ते भर देऊन कोणत्याही गोष्टीचं काम करतात. जरी त्यांना पोटा खायला झोपायला जागा नसेल तरी पूर्णपणे आदिवासींच्या बाजूने लढा देत आहेत. आणि हे नितीन पवार